देहू पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने दुचाकी वाहन चोरी करणाऱ्या 2 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एकूण 2,40,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। काही मुले चोरीच्या दुचाकी मोटरसायकल विक्रीकरिता काळोखे चौक विठ्ठलवाडी देहूगाव येथे येणार आहे अशी बातमी देहू पोलीस तपास पथकाला प्राप्त झाली व या बातमीच्या अनुषंगाने सदर ठिकाणी सापळा लावला असता बातमीप्रमाणे 2 मोटरसायकलवरून आलेल्या रोहित विशाल सटके या त्याचप्रमाणे 3 विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण चौकशी केली असता त्यांच्याकडे दोन्ही मोटरसायकल चोरीचे असल्याचे निष्पन्न झाले। रोहित सटके याच्या विरोधात देहू पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून भारतीय दंडविधान कलम 379 कायद्याअंतर्गत त्याला अटक करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे त्याची पोलीस कोठडी रिमांड मिळवून अधिक तपास केला असता त्याने त्याचे साथीदारांच्या मदतीने चोरी केलेल्या आणखी 4 मोटरसायकली पोलिसांनी हस्तगत केले आहे व त्याच्या विरोधात देहू, चिखली, महाळुंगे, भोसरी, खडकी व चतुर्शृंगी या पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येकी एक असे 6 मोटरसायकल चोरीचे गुन्हा दाखल असल्याचे उघडकीस आणले आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस आयुक्त परिमंडल 2 बापू बांगर, सहाय्यक पोलीस आयुक्त देहू विभाग घेवारे यांच्या आदेशान्वये देहू पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजय कुमार राठोड, पोलीस अंमलदार सुनील यादव, किशोर परदेशी, बाळासाहेब विधाते, बळीराम चव्हाण, प्रशांत माळी, केतन कानगुडे, संतोष महाडिक, निलेश जाधव, मोहसिन अत्तार, युवराज माने, शुभम बावनकर व स्वप्नील साबळे यांनी केली आहे। राज्य लोकतंत्रासाठी इम्रान शेख, देहू।